एरवी येतात. आज जवळपास 1,00,000 लोक दररोज पंढरपूरमध्ये आहेत. चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये महिलांसाठी चेंजिंग रूम कायमस्वरूपी नाही. परत सॅनिटरी पॅडच्या वेल्डिंग मशीन्स वगैरे ते देखील आहेत. फक्त आपण वारी पुरतं तात्पुरते करतो. एरवी महिलांना त्या गोष्टीची गरज पडत नाही का असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही चंद्रभागेच्या वाळवंटात जरी गेला तर महिला उघड्यावरती कपडे बदलत असतात. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल? आपल्या सर्वांशी इंटरॅक्शन करायच्या आधी जिल्हाधिकारी आणि त्यांची टीम आणि हे सगळे बसून मी इकडे कॉरिडॉर आणि बाकी गोष्टींचं प्रेझेंटेशन घेत होते. कॉरिडॉर म्हणजे आपण त्याला विकास आराखडा म्हणूया. एक मंदिर आणि आजूबाजूच्या परिसराचा जो काही मोठा आहे त्याचा प्रगतीमध्ये आहे, त्याला मान्यता मिळाली की आपण सर्वांना जिल्हाधिकारी एक वेगळी प्रेस कॉन्फरन्स घेऊन कळवतील. परंतु ते करत असताना जे आपण सांगताय ह्या बारीक बारीक गोष्टी म्हणजे शौचालय किंवा म्हणजे मी तर त्यांना इथपर्यंत सांगितलं की जिथे मोठी घाटांची आपण विकास करतो आहोत त्या मोठ्या घाटांसाठीचा एक डिसेंट्रलाइज मॉडेल STP सीवेज ट्रीटमेंट प्लांट हा सगळ्या शौचालयांमधून निघणारा सीवेज याच्यासाठी जोडला जावा. आणि दुसरा आमचा प्रयत्न आहे तिथलं ट्रीटेड वॉटर ड्युअल प्लंबिंग करून फ्लशसाठी जे पाणी वापरतो आपण तर त्याच्यासाठी त्या सगळ्या टॉयलेट्सला घेतलं जावं. तोंड धुण्याचं पाणी वेगळं ते पिण्याचं आहे, जे फ्लशसाठी वापरतो आहे त्याला ड्युअल प्लंबिंग म्हणतात. म्हणजे एक वेगळी पाईपलाईन ट्रीटेड वॉटरची आणि एक पिण्याच्या पाण्याची किंवा इतर गोष्टींची अशी. तर हे सॅनिटरी वेंडिंग मशीन किंवा टॉयलेटमध्ये एक्झॉस्ट फॅन लावणं किंवा बेसिन जे आहे ती कोणत्या पद्धतीची आपल्याला बनवता येतात. आतली टॉयलेट्स आहेत समजा एअरपोर्टवरती जसे प्रीफॅब स्ट्रक्चर मध्ये बनवलेले असतात. म्हणजे आपल्याला कमी जागेमध्ये अधिक चांगली सुविधा आणि ही करत असताना ती स्टर्डी असावी, मेंटेनन्स फ्री असावी, ड्युरेबल असावी. कारण त्याचा वापर इतक्या मोठ्या प्रमाणात होणार आहे. या सगळ्या बारीक बारीक गोष्टी मी दिल्या. आपण म्हणता ते मुद्दे सगळे आम्ही हा जो मोठा विकास आराखडा आहे ज्याची मान्यता आपल्याला आम्ही प्रतीक्षेत आहोत त्याच्यामध्ये आम्ही घेतले. मी पुणे विभागीय आयुक्त म्हणून यावर्षीचा जो काही आषाढी वारीचा सोहळा आहे, पालखी सोहळा आहे, तर त्याच्या अनुषंगानं आळंदी देहू पासून ते पंढरपूर पर्यंत जे काही 234 किलोमीटरचं अंतर आहे त्याच्यावरचे सगळे विसाव्यांची ठिकाणं आणि मुक्कामाची पालखी तळाची ठिकाणं अशी 3 जिल्ह्यांमधला काल दौरा केला. कालचा दौरा हा माऊलींच्या पालखी मार्गाचा होता. आज मी परत जाताना तुकोबांच्या पालखी मार्गाचा जो दौरा आहे सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या विसाव्याच्या ठिकाणांचा आणि पालखी तळांचा करणार आहे. इथे माझ्याबरोबर त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून सगळी यंत्रणा माझ्यासोबत त्या त्या जिल्ह्यात आहे. हे करत असताना जी काही कामं झालेली आहेत या सगळ्या वारी सोहळ्याच्या अनुषंगानं मग ती पालखी तळांची असतील, वेगवेगळ्या नागरी सुविधा, रस्ते, ब्रिजेस, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा, टॉयलेट्स आणि इतर सर्व अनुषंगिक बाबी याबद्दल मी त्या संबंधित यंत्रणांना सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. अनेक कामं पूर्ण झालेली आहेत, काही प्रगतीपथावर आहेत. नॅशनल हायवेची 2 जागेवरची ब्रिजेस आणि 2 स्ट्रेचेस या त्यांच्या 30 जून पर्यंत कंप्लीट होतील असं आश्वासन त्यांनी मला दिलं. मी स्वतःही त्याची मौका पाहणी केलेली आहे. तर या सर्व प्रयत्नांमधून मी आणि माझे 5ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी CEO खास करून संबंध वारीमध्ये 3 जिल्ह्यांचा येतो. तर आम्ही सगळी यंत्रणा माझी टीम्स आम्ही दक्ष आहोत की या वर्षीचा जो काही पालखी सोहळा आहे तर तो हा भक्तीचा अनुभव हा त्यांना अविस्मरणीय व्हावा सर्व वारकरी बंधू भगिनींना आणि हा सोहळा इन्सिडेंट फ्री व्हावा. एक सुरक्षित वातावरणामध्ये सर्वांना दर्शन घेऊन आणि ही वारी करून त्यांच्या त्यांच्या घरी परत जाता यावं असा आम्हा सर्वांचा प्रयत्न आहे आणि मला खात्री आहे की आम्ही त्याच्यामध्ये नक्की यशस्वी होऊ. मात्र उतरायची जी संख्या आहे की जी वारंवार वापरतो महिला म्हणजे गर्दी क्राऊड होतो ज्या ठिकाणी नदीपासून ते रेल्वे स्टेशन असेल एसटी स्टँड असेल त्या ठिकाणी कमी आहे. त्यामुळे उघड्यावरती जाण्याचं प्रमाण जे आहे त्यांना ते सापडत नाही आणि बेसिक माणूस जवळ कुठे ते बघतो. त्याच्यामुळे काय होतं दुर्गंधी आणि हानीचा जो प्रकार आहे हा पंढरपूरमध्ये वारंवार आपण टेम्पररी त्याची सुविधा करतो फायबरची ते बसवतो. मात्र ते एकदा किंवा 2 वापरलं तर परत त्यामध्ये जात नाही. त्याच्यामुळे बेसिक सुरक्षा एकदम चांगल्या पद्धतीची जर पुढच्या आराखड्यात जर ते करता आलं तर त्या गोष्टी कायम ह्या बेसिक सुविधा आहेत आणि आपण सगळे लोक माझ्याशी सहमत व्हाल की स्वच्छता हे काम वर्षातून एकदा करायचं नाही. म्हणजे आज केली आता निवांत 1 वर्षभर, सकाळ संध्याकाळ रोज सदा सर्व काळ आपल्याला ते करत राहणं गरजेचं आहे. तर आपण ज्या पद्धतीचं सांगतात आमची सगळ्यांची पण तीच भावना आहे. शौचालय आणि अनुषंगिक ज्या बाबी आहेत त्याच्यामध्ये
म्हणजे आपल्याला त्या स्टँडर्डच्या सर्व्हिसेस देता येत नाहीत. या वर्षीच्या याच्यासाठी जी तात्पुरती आणि इतर सर्व्हिस प्रोव्हायडर्स लावले जातील त्यासाठी मी सीईओ सोलापूर यांना पण सूचना दिलेल्या आहेत की जो कोणी आपला कॉन्ट्रॅक्टर संबंधित माणूस येतो आहे तर त्याला या गोष्टी म्हणजे नॉन निगोशिएबल आहेत. आम्हाला त्याच्यामध्ये लॅक्सिटी किंवा काही हायगाय आम्हाला चालणार नाही. आणि जसं मी सांगितलं आता जेव्हा सेवा देऊ त्याच वेळेला ती रोज प्रूव्ह करत राहणं गरजेचं आहे, सकाळ संध्याकाळ. कारण लोड तुम्ही ही नगरपालिका केवढी आहे म्हणजे तिचा जीव केवढा आहे आणि वारीमध्ये इतक्या छोट्या टाइम विंडो मध्ये इथे किती पट लोक येत आहेत. तर साहजिक आहे की नागरी सुविधांवरती ताण खूप जास्त होणार आहे, परंतु त्याचा वेगवेगळ्या पद्धतीने जे टॅकल करणं आहे तर आम्ही सूचना तशा दिलेल्या आहेत. मी सांगितलं ना सूचना, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मी अनेक दिल्या त्यांना, परंतु फायनल मंजुरी आल्याशिवाय मी बोलणं योग्य नाही. जिल्हाधिकारी आपल्या हे घेतील, प्रेस कॉन्फरन्स घेतील आणि तुम्हाला डिटेल मध्ये सांगतील काय काय त्या. दरवर्षी वारीमध्ये वाढती गर्दी, दरवर्षी गर्दी वाढत जाते. असं एक नाही की कॉन्स्टंट आकडा कधी राहिला वाढत जातोय. पालखी मार्गाचे पालखी तळ अपुरे पडतात. आसपासच्या खासगी जागा प्रशासनाला नेहमी घ्याव्या लागतात. त्या जागा घेताना सुद्धा अधिक कसरत करावी लागते. पंढरपूरमध्ये सुद्धा सगळी जागा अपुरी पडते. ह्या सगळ्या गोष्टीवर कायमस्वरूपी काय उपाययोजना वगैरे सूचना आपल्याला काही जाणवल्या का? नाही, आपण ज्यांना भक्ती मार्गाने मोक्ष पाहिजे आहे त्यांना येऊ नका इकडे असं तर आपण नाही म्हणू शकणार. उलट आमचा तर प्रयत्न आहे की हा मार्ग अधिक सुखकर व्हावा, अधिक लोकांनी यावं इथं. ज्याची म्हणजे माणसांची आयुष्यातली इच्छा असते अरे मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं किंवा मला जे काय करायचं आहे तिथे, तर त्या अशा सगळ्या व्यक्तींना ही संधी मिळावी अशी आमची मनापासून इच्छा आहे. आणि जी मोठी देशातली देवस्थान आहेत, मग ते वाराणसी असेल किंवा कुठलीही आपण मोठी घ्या म्हणजे ज्योतिर्लिंगांचे असतील किंवा आपल्या राज्यामध्ये इतकी आहेत किंवा खाली तिरुपती आहे किंवा साऊथ मध्ये आणखी वेगवेगळी मंदिरं आहेत, परंतु तिथं हे कंटिन्युअस चॅलेंज आहे. आणि मी ज्या वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या त्या माध्यमातून ते पूर्ण करायचा प्रयत्न करतो. ते करतोच ना दरवर्षी. नाही, मागच्या वर्षीचा जो आकडा आहे त्याच्यापेक्षा जास्तच येणार लोक. आणि त्याच्यामध्ये थोडस आपले वारकरी मंडळी जी आहे ती सगळे शेतकरी बॅकग्राऊंडची आहे, त्यामुळे पेरण्या आणि पावसाचं सायकल याच्यावरती पण तो आकडा निश्चित होतो. त्याच्यामध्येही वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे मी बिफोर आणि आफ्टरचे फोटोग्राफ्स बघितले आणि एखादा स्तंभ असेल, एखादं फ्लोरिंग असेल, एखादी रूम असेल किंवा एखादी भिंत असेल, त्यातलं जुनं कसं दिसत होतं, आता कसं केलं आहे, आपण काय पद्धतीची काळजी त्यात घेतलेली आहे, अशी सगळी मायन्यूट चर्चा माझे सगळे सहकारी यांच्या बरोबर आम्ही केलेली आहे आणि मी त्याचा कंटिन्युअस फॉलोअप घेत राहील. नवीन काय करणार आहे यावेळेस वारीच्या वेळेस? गेल्या वेळेस जर्मन हँगर घेतलं होतं, एआयची मदत घेतली, बरोबर. नवीन काय नाही, जर्मन हँगर्स आणि हे मागच्या वर्षी जरी इंट्रोड्यूस करण्यात आले तरी एक जवळपास 61.50 कोटी रुपये इतका निधी साधारणपणे मला वाटतं यांचा रिलीज झालेला आहे ग्रामविकास विभागाकडून. जे काही इतर निधी आहे वारीच्या अनुषंगाने ज्या गरजेच्या गोष्टी असतात जिल्हाधिकाऱ्यांकडे पण निधी त्याचा रिलीज होईल. महत्वाची गोष्ट, हा सगळा टाइम बाउंड कार्यक्रम आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आचारसंहिता या सगळ्या डिव्हिजन मध्ये लागू आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रस्ताव पाठवलेले होते शासनाला आणि मग वेगवेगळ्या टप्प्यांमधून हे होऊन आपलं ECI जे आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांच्या मान्यता आज मध्ये आम्हाला अपेक्षित आहे मिळाल्या की आम्हाला आचारसंहितेची अट आहे तरी सुद्धा ही कामं टाइम बाउंड आहेत, त्यामुळे वेगवेगळे टेंडर्स करायचे असतील, आणखी काही सुविधा द्यायच्या आहेत ते आम्ही, कारण हे 22 जून पर्यंत चालणार आहे तर तोपर्यंत आम्ही वाट बघू नाही शकत, तर त्या पण मान्यता त्यांना मिळाल्या.